नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जशी जशी लोकसभेची निवडणूक जवळ येत चालली आहे तशी तशी राजकारण्यांची धावपळ सुरू झालेली आहेच। आघाडी आणि युती, आता आघाडीमध्ये कोणाला सामील करून घ्यायचं याबाबत चर्चेची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं तो नेमका इफेक्ट कशाचा आहे ते तुम्ही जरूर ऐकलं पाहिजे। प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे आता सांगितलंय की स्वतंत्रपणे 48 जागा लढवण्यास तयार आहोत आणि त्यामुळे आघाडीचे धाबे दणाणलेले आहेत असं दिसतंय। तुम्ही बघा, लक्षात घ्या, शरद पवार आता जे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसाठी फिरतायत त्यांनी लगेच इच्छा व्यक्त केली की वंचितला आघाडीत सामील करून घ्यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याबाबत मी खरगेंशी बोललो आहे। अजून जागा वाटपाबद्दल नाही बोलले शरद पवार, मात्र आघाडीची इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा आहे। शरद पवार यांची गंमत म्हणजे त्यांनी स्वतःहून हे नाही म्हटले की माझी इच्छा आहे आणि मी आग्रह धरणार आहे, नुसतं मी बोललो आहे आणि खरगेला सांगितलंय की प्रकाश आंबेडकर यांच्याशी खरगेंनी बोलून घ्यावं। इकडं जी बातमी बाहेर आली होती ती बातमी अशी होती की वंचितला 2 जागा मिळतील जर आघाडी झाली तर, आणि वंचितली मागितल्या 12 जागा, होय तब्बल 12 जागा। वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय की सर्व समान जागा हव्यात। जर 4 पक्ष असतील आघाडीचे एक मुख्य काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी, तर 48 जागांपैकी लोकसभेच्या समसमान अशा 12 जागा आम्हाला मिळायला पाहिजेत। याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोदीला हरवण्याचे ध्येय जर असेल तर जागा वाटपामध्ये मागे पुढे झालेलं चालू शकेल किंवा जागा वाटपामध्ये नमतं घ्यायला हरकत नाही। अर्थात त्यांनी हे इतर पक्षांना आवाहन केलं, इतर पक्षांना सूचना दिली आहे की तुम्ही खरोखर मोदींना हरवण्यासाठी एकत्र येत असाल, अन्यथा त्यांनी धमकीवजा इशारा दिलाय, मोदी तुमच्या डोक्यावर बसतील। आणि त्या सगळ्याचा इफेक्ट आता सुरू झालाय, होय, कारण शरद पवारांनी काल सांगितलं की आमच्या सर्वांची इच्छा आहे वंचितला आघाडीमध्ये सामील करून घेण्याची, आणि खरगेंना बोलायला सांगितलंय। खरं तर शरद पवार यांनी हा पुढाकार घ्यायला हवा होता असं वाटू शकतं आणि ते स्वाभाविक आहे, कारण आघाडी स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांचाच पुढाकार होता। जेव्हा 2019च्या निवडणुकीनंतर आघाडीचं सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन, म्हणजे त्यावेळची शिवसेना, त्यावेळी देखील शरद पवारांचाच पुढाकार होता हे आपण जाणता। मग आता शरद पवार पुढाकार का घेत नाही आहेत? शरद पवारांचा अहंकार आडवा येतोय का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, वंचित जितक्या जागा मागतंय तितक्या जागा देणं शक्य नाहीये का, हा दुसरा प्रश्न। आणि त्या दिशेने मात्र आता हालचाली सुरू झाल्या आहेत। वंचितच्या स्वतंत्रपणे लढण्याच्या धमकीनंतर जो इफेक्ट दिसायला लागलाय त्या इफेक्टची आज एक गोष्ट घडली आहे, कोणाच्या लक्षात आली नसेल। नेमकी अशी कुठली घटना आज घडली की जो वंचितचा इफेक्ट मानला जाऊ शकतो किंवा प्रकाश आंबेडकर यांचा दरारा मानला जाऊ शकतो? कारण सगळेच राजकीय पक्ष जाणतात की प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी निवडणुकांवर परिणाम दाखवू शकतो, निकालांवर परिणाम दाखवू शकतो। त्यांची शक्ती ही एखाद्याला हरवण्यात नक्की सहभागी असू शकते आणि तो इफेक्ट आहे। मीडियाने खरं तर त्या बातम्या वेगळ्या दिशेने चालवल्या आहेत। मीडियाने, तुम्हाला माहिती असेल की आत्ता विधान एक केलं होतं बच्चू कडू यांनी, प्रहारचे बच्चू कडू, ज्यांनी सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवावे, आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांना नम्रपणे उत्तर देखील दिलं होतं की मुख्यमंत्री असं कोणाच्या बोलण्यानी बनवत नाहीत, आभारही मानले होते, आणि मात्र जागा हव्यात, लोक मुख्यमंत्री बनवतात, तेवढे सीट्स मिळाले पाहिजेत। तर अशा बच्चू कडूंची आज शरद पवार यांनी भेट घेतली। मीडियाने अशा बातम्या दाखवल्या की बच्चू कडू आघाडीत येणार, बच्चू कडू येणार का, बच्चू कडूंशी काय चर्चा झाली,
आणि बाहेर पडल्यानंतर नक्की काय चर्चा आली याबाबत काहीच माहिती आलेली नाही. अनेकांची अटकळ अशीच आहे की बच्चू कडू आघाडीत सामील होतील. काही लोकांचं हे म्हणणं होतं की बच्चू कडू ऑलरेडी युतीमध्ये आहेच, त्यामुळे ही नेमकी चर्चा आघाडीत सामील होण्याबद्दल आत्ताची आहे का, आणि बच्चू कडूंनी अतिशय हुशारीने टाळला प्रश्न. सध्या मी युतीत आहे आणि एकनाथ शिंदे जोपर्यंत युतीत आहे तोपर्यंत मी युतीतच राहणार आहे. मग शरद पवारांना प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा बच्चू कडू महत्वाचे वाटले का हा प्रश्न. कारण प्रकाश आंबेडकरांची भेट नाही घेता आली त्यांना. अजून शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाही गेली. परवाच्या एका कार्यक्रमात एका मंचावर येणे देखील प्रकाश आंबेडकरांच्या मंचावर शरद पवारांनी टाळलेलं आहे. आणि आता ही खरी गोम तुम्हाला सांगतो, ही भेट झालेली आहे ती वंचितच्या बाबतीत भेट झाली आहे. बच्चू कडू हे मध्यस्थ म्हणून बहुतेक काम करणार आहेत. कारण बच्चू कडू यांनी जे मुख्यमंत्री पदाबाबत सूचक विधान केलं होतं की प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवा, त्यावरून लक्षात येतं की बच्चू कडू हे प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात आहेत. आणि डायरेक्ट प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करणं कदाचित शरद पवार यांना योग्य वाटलं नसेल. त्यांच्या नावलौकिकाच्या दृष्टीने, त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने मे बी, किंवा कार्यकर्ते नाराज होतील या भीतीने देखील. तर ही भेट साधीसुधी नव्हती. केवळ बच्चू कडूंनी चहापानाला निमंत्रण दिलं म्हणून शरद पवार गेले नव्हते. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तो वंचितचा इफेक्ट सुरू झालेला आहे. वंचितला किती जागा देऊ शकतो हा निरोप शरद पवार बच्चू कडूंकडे घेऊन गेले असावेत अशी माझी अटकळ आहे. अन्यथा एवढं अगत्याने बच्चू कडूंच्या निमंत्रणाला मान देऊन ताबडतोब जाण्याची गरज नव्हती. याचा अर्थ असा नाही की बच्चू कडू मोठे नाहीत, पण जे ऑलरेडी युतीत आहेत, जिथे काही भांडण आहे सध्या आणि ते तिथे खुश आहेत असंही त्यांनी सांगितलं, तरी देखील त्यांच्या घरी चहापानात जाऊन त्यांची भेट घेणे म्हणजे हा वंचित इफेक्ट सुरू झालेला आहे हे जाणकारांच्या लक्षात आलं असेल. आता बघूयात शरद पवारांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आहे. मी कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं की समसमान समाधानकारक जागा मिळत असेल तर हरकतच नाही, पण तसं नसेल तर 48 जागा वंचितने लढवल्या तर एक धोका आहे, वंचितसाठी एक धोका आहे. तो धोका कोणता तो मी सांगतो तुम्हाला. पण हे नक्की आहे की आता प्रकाश आंबेडकर यांचा दरारा जो आहे राजकारणात, किंवा वंचित बहुजन आघाडीचे जे मतदार आहेत त्याचा धसका घेतलेला आहे आघाडीने, आणि त्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. फक्त ती तुमच्या आमच्या समोर कदाचित इतक्यात येणार नाही. आणि बच्चू कडूंची आणि शरद पवार यांची भेट ही त्याची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. हा वंचितचा इफेक्ट होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.